श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत हे श्रद्धेने आणि अगदी मनापासून केलं जातं. यंदा 2024मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत आणि उद्या 19 डिसेंबर 2024 रोजी आलेल्या 3ऱ्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी समोर अशा कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत किंवा कोणता मंत्र म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचबरोबर लवंग आणि कापूर याचा एक अतिशय प्रभावी उपाय देखील उद्या आलेल्या गुरुवारी कसा करायचा आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये असलेली दरिद्रता निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे माझ्या चॅनलवरती मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा 2024मध्ये मार्गशीर्ष महिन्याचे 4 गुरुवार आलेले आहेत आणि 4थ्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार. आता बघा, जर या 3ऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी तुमची जर अडचण असेल, मासिक धर्म असेल, तर मी ही जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही गुरुवारी या नाही करता आली तर पुढच्या गुरुवारी म्हणजे 4थ्या गुरुवारी देखील करू शकता. बघा, मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो आणि बघा, महालक्ष्मी तत्व हे गुरुवारी सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे आपण या ज्या सेवा आहेत त्या केल्या तर त्यांचा लाभ आपल्याला कित्येक पटीने होतो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण काही ना काही उपाय करत असतो. हा जो उपाय आपल्याला 3ऱ्या गुरुवारी करायचा आहे तो देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी या उपायांमुळे प्रसन्न होते. बघा, काही अशा तिथी असतात की त्या तिथींवरती आपण जर हे उपाय केले तर या उपायांचे आपल्याला लाभ जे असतात ते कित्येक पटीने मिळतात. आणि या विशेष तिथींवरती आपण ज्या देवी शक्तींची उपासना करत असतो, बघा, मार्गशीर्षमध्ये आपण महालक्ष्मीची उपासना करतो. मग महालक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टी जर आपण घरामध्ये केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्थिर राहते. आता हा जो उपाय आहे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारी करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. बघा, गुरुवारी घराची फारशी साफसफाई केली जात नाही, पण घरामध्ये तुम्ही झाडू वगैरे मारू शकता. घरामध्ये झाडू मारून झाल्यानंतर तुम्हाला घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे. उद्या गुरुवार आहे त्यामुळे हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे. तुमची फ्लॅट सिस्टीम जर असेल तर तुम्हाला एखाद्या छोट्याशा स्प्रे बॉटलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते हळदीचं पाणी आपल्या दारामध्ये स्प्रिंक करायचं आहे आणि मग ते आपल्याला स्वच्छ कपड्यांनी सुक्या पुसून घ्यायचं आहे. हळदीचं पाणी आपल्याला यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्प्रिंग करायचं आहे, कारण हळदीमुळे आपला गुरुग्रह जो असतो तो बलवान होतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे महालक्ष्मीचं व्रत येतं आणि गुरुवारी आपण जेवढे हळदीचे जास्तीत जास्त उपाय करतो त्याचा अधिक पटीने फायदा होतो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त उपाय गुरुवारी करायचे आहेत हळदीचे. स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्या चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे. त्यावरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या सकाळीच पूजेची मांडणी करतात. तशी जर तुम्ही मांडणी करत असाल तर खूप छान आहे, परंतु ज्या महिला संध्याकाळी मांडणी करतात
त्यांनी संध्याकाळी हा उपाय केला तरी देखील चालेल. आता या उपायासाठी तुम्हाला महालक्ष्मीची मूर्ती लागणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. आणि जरी मूर्ती किंवा फोटो नसेल तरी तुम्ही जी सुपारी असते तिला महालक्ष्मी स्वरूप घेऊ शकता. मग जर आता तुम्ही पूजेमध्ये महालक्ष्मीची मूर्ती घेतली असेल तर ती मूर्ती तुम्ही घ्यायची आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पूजेची स्थापना करत असताना आपण काय करतो? सुरुवातीला आपण महालक्ष्मीच्या मूर्तीवरती षोडोपचारे अभिषेक करून घेतो. अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. आता जर तुमच्या देवाऱ्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो असेल तरी तो फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. आता फोटोवरती आपण अभिषेक कसा करायचा, तर एक फूल घ्यायचं, त्या फुलाने त्या फोटोवरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. अगदी थोडंसं पाणी शिंपडत ओम महालक्ष्मी देवेन नमः, ओम महालक्ष्मी देवेन नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला फोटोवरती अभिषेक करायचा आहे. मूर्ती घेतली असेल तर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आता बघा, जेव्हा तुम्ही अभिषेक करत असता त्यावेळेस तुम्ही श्री सूक्ताचं पठण केलं तरी देखील चालेल. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या पूजा मांडणीमध्ये आपण महालक्ष्मीची मूर्ती जी स्थापना आहे ती करत असतो. परंतु आता ही स्थापना करत असताना आपल्याला एक सेवा करायची आहे. ती म्हणजे आपल्याला या देवीच्या मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन केल्यामुळे देवी अतिशय प्रसन्न होते. देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन. ही सेवा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारी करायची आहे. मासिक धर्म असेल तर तुम्ही 4थ्या गुरुवारी देखील करू शकता. आता जर तुमच्या देवाऱ्यामध्ये मूर्ती नसेल, फोटो असेल तर तो फोटो आपल्याला एका ताम्हणामध्ये ठेवायचा आहे. किंवा मूर्ती असेल तर ती देखील आपल्याला ताम्हणामध्येच ठेवायची आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मूर्तीला आसन द्यायचं आहे. त्यासाठी थोड्या अक्षदा ठेवायच्या. अक्षदा पांढऱ्या ठेवायच्या नाही, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती प्रस्थापित करायची आहे. आणि आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला कुंकू घ्यायचं आहे. तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये कुंकू काढून घ्या आणि हे कुंकुमार्चन करताना तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे. आणि त्या मंत्राचं पठण करत आपल्याला देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे. म्हणजेच कुंकुमार्चन करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे ताम्हणामध्ये आपल्याला मातेची मूर्ती ठेवायची आहे. उद्याच्या दिवशी ही सेवा चुकवू नका. तुम्हाला उद्या शक्य नसेल, काही अडचणी असतील, मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर मात्र ही सेवा तुम्हाला करता येणार नाही. येणाऱ्या शेवटच्या 4थ्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. आता आपल्याला कुंकू जे आहे ते उजव्या हाताच्या 3 बोटामध्ये पकडायचं आहे. म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं बोट जे आहे ते आपल्याला उभं करायचं आहे. त्यानंतर करंगळीच्या बाजूचं बोट, तर्जनी आणि त्या बाजूचं बोट असं मिळून अंगठा ह्या 3 बोटांमध्ये मिळून आपल्याला देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. आणि हा जो अभिषेक आहे तो करताना आपल्याला माता लक्ष्मीचा अतिशय प्रभावी मंत्र आणि प्रिय म्हणजे मंत्र जो आपण म्हणतो तो लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमः. आता हा जो मंत्र आहे तो तुम्हाला कमीत कमी 16 वेळा पठण करत कुंकुवाचं जे महालक्ष्मीच्या मूर्तीवरती आहे ते कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करून झाल्यानंतर देवीच्या मूर्तीवरील जे कुंकू आहे ते आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे, तर बघा, तुम्ही जर सकाळी ही सेवा केली असेल तर थोडा वेळ हे कुंकू तुम्हाला असंच मूर्तीवर ठेवायचं आहे. परंतु तुम्ही जर संध्याकाळी सेवा करणार असाल, बघा, महालक्ष्मी व्रताची मांडणी जरी आपण सकाळी केली तरी आपण पोथीचं वाचन, पूजा, नैवेद्य, आरती जी आहे ती संध्याकाळी करतो. त्यामुळे आपल्याला ही सेवा संध्याकाळी करायची. संध्याकाळी इतर सेवेंबरोबर ती आपण जेव्हा ही सेवा करणार आहोत त्यावेळेस देवीची मूर्ती आहे ती कुंकवामध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवायची आहे.
त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्हाला बाजूला करून घ्यायची आहे आणि जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते एका डब्बीमध्ये भरून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार आहात त्यावेळी हे कुंकुमार्चन केलेलं डब्बीत भरलेलं कुंकू जे आहे ते तुमच्या कपाळावरती लावून तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे. तर त्या कार्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल, कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद या कुंकवामध्ये आहे. त्यामुळे या कुंकवामध्ये प्रचंड शक्ती निर्माण झालेली असते. या कुंकवाचा वापर तुम्ही पुन्हा कुंकुमार्चन करण्यासाठी करू शकता. त्यामुळे या कुंकवाची ताकद जी आहे ती वाढत जाते. त्याचबरोबर आपण रोज जेव्हा देवपूजा करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या कपाळी आपण कुंकू लावत असतो. त्यावेळी हे जर कुंकू आपण आपल्या कपाळी लावलं तर मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो. सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला अडचण असेल तर ही सेवा तुम्ही शेवटच्या गुरुवारी केली तरी देखील चालेल. त्यानंतर कापूर आणि लवंगा यांचा एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे, कारण ती वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे आणि वेळामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची जी कथा असते किंवा पोथी वाचन म्हणा, नैवेद्य, आरती याच वेळेला करतो. म्हणून आपल्याला हा उपाय देखील या वेळेला करायचा आहे. घरामध्ये जर भरपूर नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील तर ते दूर व्हावेत यासाठी हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला. कारण भीमसेन कापूर जो आहे तो घरातील जी निगेटिव्ह वातावरण आहे तो दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो. आणि लवंगांच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षिली जाते. या उपायामुळे आर्थिक समस्या ज्या काही असतील, म्हणजे जसा की घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुमच्या घरामध्ये महिना अखेरीस पैशाची चणचण राहत असेल, काही अडचणी आहेत त्या दूर होतील. म्हणजे तुमच्या मूलभूत गरजा भागून थोडाफार पैसा घरामध्ये शिल्लक राहील. कारण विशिष्ट तिथींवरती केलेले जे उपाय असतात ते शीघ्र फलदायी असतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कष्ट केलेच नाही पाहिजे, पण यामुळे कुठून ना कुठून तुम्हाला पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध होतात. तसेच पैसे कमावण्याचे जे मार्ग आहेत ते खुले होतात. ज्याही अडचणी तुमच्या मार्गामध्ये येत आहेत त्या दूर होतील आणि देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्यावरती राहील. आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे. म्हणजे आपले मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे त्याचं कथा वाचन वगैरे झालं, नैवेद्य आरती झाली. एका मातीच्या भांड्यामध्ये 2 भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुम्ही आवर्जून भीमसेन कापूरच घ्या, कारण भीमसेन कापूर हा शुद्ध असतो आणि घरातील सकारात्मकता वाढवण्यास मदत करतो. या भीमसेन कापरावरती आपल्याला 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. बघा, आपण जेव्हा कोणतीही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असतो की त्यावेळेस शुद्ध गाईच्या तुपाचा आपण वापर करत असतो. त्यामुळे हे 2 थेंब आपल्याला तुपाचे कापरावरती टाकायचे आहेत आणि त्यावर या 2 लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर भीमसेन कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे. उपाय करत असताना तुम्ही तुमच्या घराची खिडक्या-दारं उघडी ठेवणं आवश्यक आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक कोण्यामध्ये हे भांडं तुम्हाला फिरवायचं आहे, आपलं टॉयलेट आणि बाथरूम सोडून. आणि हे भांडं फिरवत असताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, जर असं वाटलं की भीमसेन कापराची वडी जी आहे ती संपत आलेली आहे तर त्यावरती तुम्ही पुन्हा एक वडी टाकून प्रज्वलित करू शकता. आणि जोपर्यंत तुमच्या घरामध्ये हा सर्व कापूर फिरवून होत नाही तोपर्यंत हा कापूर जो आहे तो प्रज्वलित राहील आणि तुमचं या मंत्राचं जे पठण आहे ते करत राहाल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हे मातीचं भांडं तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. तुळशीवरून ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे मातीचं भांडं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी पाणी टाकून ठेवून द्यायची आहे.
अशा प्रकारे हा प्रभावी उपाय तुम्हाला 3ऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी करायचा आहे। तर झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराज आणि महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत नवीन व्हिडिओवर पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।